पुणे मुंबईत कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनल बिल्डिंगच्या उद्घाटनावरून श्रेयवादाचं राजकारण रंगलंय। सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यातल्या नव्या वादानं टेक ऑफ केलेला आहे। नेमका काय आहे हा वाद पाहूयात। कोल्हापूर विमानतळाचं विस्तारीकरण झालं आणि नव्या टर्मिनल बिल्डिंगचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आणि त्यानंतर विमानतळाच्या कामावरून सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यात श्रेयवाद चांगलाच रंगला। विमानतळाच्या उद्घाटनापूर्वीच सतेज पाटील यांनी सोशल मीडिया टीजर लॉन्च करत विमानतळाकरता केलेल्या कामाचे फोटो आणि पत्रव्यवहार व्हायरल केले। धनंजय महाडिक यांचा खासदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री असलेल्या सतेज पाटील यांनी विमानतळाच्या कामाचा पाठपुरावा केला होता। त्यानंतर राज्यसभा मिळालेल्या धनंजय महाडिक यांनीही पुन्हा झोकून देत विमानतळाकरता प्रयत्न केले। त्यावरूनच धनंजय महाडिकांनी टोला लगावला। मी अनेक वेळा बोलत आलेलो आहे, कोल्हापूरमध्ये श्रेयवाद घेण्याचा खूप लोकांना म्हणजे सवय आहे तशी, त्याबद्दल मला काय बोलायचं नाही आहे। परंतु हे विमानतळ कशा पद्धतीने मी चालू केलं याची वेळोवेळी माहिती आणि सगळ्या लोकांनाही माहिती आहे, सर्व मंत्र्यांनाही माहिती आहे। सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यात श्रेयवाद रंगलेला असतानाच माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही फेसबुक पोस्ट टाकत विमानतळाकरता केलेल्या कामाची माहिती दिली। शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनीही व्यासपीठावरून संभाजीराजे छत्रपतींचा उल्लेख केल्यानं धनंजय महाडिक बघतच राहिले। संभाजीराजेंचं सुद्धा छत्रपतींचं नाव घेतलं पाहिजे, कारण त्यावेळी जे राज्यसभेचे खासदार होते त्यावेळी सुद्धा त्यांनी मंडलिक साहेब आम्ही या ठिकाणी सगळ्यांनी प्रयत्न केला त्यामध्ये, आणि त्यांनी सुद्धा याच्यामध्ये या ठिकाणी भरघोस अशा पद्धतीची मदत करण्याचा प्रयत्न केला आणि ज्याच्या नशिबात असते त्यालाच उजाडते। रंगलेल्या श्रेयवादावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पालकत्वाची भूमिका घेतली। विकासाकरता सगळ्यांनीच एकत्र काम करण्याचं आवाहन पालकमंत्र्यांनी केलं। माझ्याकडे जी जबाबदारी आहे की या विमानतळ याची जमीन मिळवून देणं आणि हे विमानतळ याच्यामध्ये कार्गो सारखी विमानं, बोईंग सारखी विमानं उतरण्यासाठी आवश्यक त्या सुविधा करणं, त्याशिवाय रस्ता चांगला करणं ही जबाबदारी माझ्याकडे आहे। राजकीय श्रेयवादातून का असेना पण कोल्हापूरच्या विमानतळाचा विकास झालाय। अशाच पद्धतीच्या राजकीय ईर्षेतून कामं व्हावीत ही अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली। कोल्हापूरहून ज्ञानेश्वर साळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।